नमस्कार. इथं कॅनडामध्ये 30 एप्रिलपर्यंत टॅक्स फाईल करायचा आहे. म्हणजेच वर्षभर म्हणजे ज्या फायनान्शियल इयरमध्ये आपण इथं काम केलं आहे आणि गव्हर्नमेंटला टॅक्स भरले ते आपल्याला फाईल करून द्यावं लागतं आणि त्याचेच कितीतरी पर्सेंटमध्ये रिटर्न्स आपल्याला परत भेटतात. तर याचे वेगवेगळे एजन्सीज पण असतात. नितिकेश कायम HR ब्लॉकच्या एजन्सीमधूनच टॅक्स फाईल करतो. आपण जिथं काम करतो ते लोक आपल्याला T4 देतात. म्हणजेच आता नितिकेशला 2024चा T4 जानेवारीमध्ये भेटला. मग तो T4 घेऊन अशा एजन्सीकडं जायचं जे टॅक्स फाईल करून देतात. कारण हे आपण पण करू शकतो, पण खूप पेपरवर्क असतं आणि काही चुकलं तर परत काय प्रॉब्लेम नको म्हणून एजन्सी थ्रू केलेलंच चांगलं असतं. तिथं आपला T4 सबमिट करायचा असतो आणि ते जे फॉर्म देतात तो भरून द्यायचा आणि ज्या फॉर्मवर सह्या करायला लावल्यात त्या सह्या करायच्या. मग ते नंतर आपला फॉर्म T4मध्ये बघून भरून टाकतात आणि सगळा पेपरवर्क झाल्यावर ते आपल्याला कॉल करतात. मग तिथं जायचं, त्यांची फी भरायची, काही $100 ते $150पर्यंत असती आणि सबमिट झाल्यानंतर 10 ते 15 दिवसात आपल्या मेलबॉक्सला चेक येतो रिटर्नचा, नाहीतर बँक डिपॉझिट पण होतं. बाय.